मुंबईच्या धावपळीत श्रीमंतीच्या ऑडीपासून तर गरिबाच्या सायकलपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारं एकच नाव, ते म्हणजे वडापाव. फक्त 50,000 गुंतवून लाखो रुपये कमावणं शक्य आहे का? हो, आपला वडापाव हे करून दाखवू शकतो. वडापाव विकणं हा फक्त एक छोटा धंदा नाही, तर ते एक करोडांचं साम्राज्य कसं बनू शकतं, जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकताच आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, तो म्हणजे आपला लाडका वडापाव. पण मित्रांनो, आज आपण फक्त वडापाव खाण्याबद्दल नाही, तर तो विकून पैसे कसे कमवायचे याबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला वाटत असेल, निकिता वडापावची गाडी टाकणं यात काय मोठं आहे? पण मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. आजच्या काळात वडापाव हा फक्त स्ट्रीट फूड राहिला नसून तो एक करोडोंचा बिझनेस झाला आहे. तुम्ही गोली वडापाव किंवा जम्बो वडापाव सारख्या ब्रँडची नाव तर ऐकलीच असतील ना. त्यांनी काय वेगळं केलं? तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मिसळ पाव, भाजी पाव किंवा थालीपीठ असे कितीतरी लोकप्रिय पदार्थ आहेत, पण वडापावची बातच काही वेगळी आहे. हा मुंबईच्या प्रत्येक माणसाचा आधार आहे. शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या मोठ्या साहेबांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा असा आपला वडापाव. कोणाचं पोट भरण्यासाठी तो कोणाचं मन भरण्यासाठी हा वडापाव नेहमीच धावून येतो. अगदी 50,000 रुपयाच्या गुंतवणुकीतून वडापावचा यशस्वी व्यवसाय कसा सुरू करू शकता आणि त्यातून लाखो रुपये कसे कमवू शकता, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी यात लोकेशन निवडण्यापासून तर सिक्रेट रेसिपी पर्यंत सर्व गोष्टी सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. वडापावची ताकद ओळखणे गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण वडापाव हा शब्द उच्चारतो तेव्हा तो फक्त एक खाद्यपदार्थ उरत नाही, तर ती एक भावना बनते. महाराष्ट्राच्या मातीतील हा असा एक पदार्थ आहे जो चवीला तर रांगडा आहेच, पण बिझनेसच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक हाय डिमांड लो कॉस्ट प्रोडक्ट आहे. आज तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्राम उघडून बघा, मिसळ पाव किंवा वडापाव व्यवसायाचे व्हिडिओ करोडोंच्या संख्येत पाहिले जातात. का? कारण हा असा कंटेंट आहे जो थेट सामान्य माणसाच्या गरजांशी जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही एखादा वडापावचा ट्युटोरियल व्हिडिओ बनवता तेव्हा लोक तो फक्त बघत नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. वडापाव हा एक उत्तम होमग्रोन बिझनेस का आहे? कारण याला सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या फॅक्टरीची किंवा परदेशी मशिनरीची गरज नसते. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराच्या किचनमधून किंवा एका छोट्याशा गाडीवरून सुरू करू शकता. फक्त तुम्हाला कच्च्या मालाची उपलब्धता लागेल, जसे की बटाटा, बेसन, पाव आणि तेल. हे घटक सहज उपलब्ध होतात. वडापाव बनवायला वेळ कमी लागतो आणि विक्री होता होता ती होतच राहते, म्हणजे तुमचं भांडवल अडकून पडत नाही. एका वडापावच्या मेकिंग कॉस्ट आणि विक्रीची किंमत यात साधारण 40% ते 50%चा फरक असतो. जर तुम्ही दिवसाला 400 ते 500 वडापाव विकले तर तुम्ही महिन्याला 50,000 रुपयेपर्यंतचा नफा सहज कमवू शकता. मुंबईच्या प्रत्येक माणसाचा हा लाईफलाईन असलेला वडापाव श्रीमंतीच्या ताटातही असतो आणि कष्टकऱ्यांच्या हातामध्येही. म्हणूनच या व्यवसायात कधीही मंदी येत नाही. उलट जितकी महागाई वाढते तितकी स्वस्त आणि चविष्ट पर्यायांकडे लोकांची ओढ वाढते आणि तिथेच तुमचा वडापावचा बिझनेस यशस्वी होतो. तर मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, तो म्हणजे पैसा. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना आपण विचार करतो की माझ्याकडे जास्त बजेट नाहीये, मग मी काय करू? तर घाबरू नका. 50,000 रुपये हे वडापाव सारख्या स्केलेबल बिझनेस सुरू करण्यासाठी एक उत्तम रक्कम आहे. आता आपण या 50,000 रुपयांची फोड कशी करायची ते आता सविस्तर पाहूया. गाडी किंवा स्टॉल इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचे 15 ते 20,000 रुपये जातील. तुमच्या व्यवसायाचा पहिला चेहरा म्हणजे तुमचा स्टॉल. तुम्हाला सुरुवातीला खूप मोठी फॅन्सी जागा भाड्याने घेण्याची गरज नाही. 15 ते 20,000 रुपये तुम्ही एक चांगला लोखंडी किंवा लाकडी स्टॉल बनवून घेऊ शकताय. आता डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर तुमचा स्टॉल आकर्षक हवा. त्यावर वडापावचे मोठे आणि चटचटीत फोटो असावेत. लांबून येणाऱ्या माणसाला तो स्टॉल दिसला की चला वडापाव खाऊया असं वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉल बनवताना तो धुता येईल किंवा स्वच्छ ठेवता येईल अशा मटेरियलचा वापर करा. वडापाव बनवण्यासाठी फार हायफाय टेक मशिनरी लागत नाही, पण योग्य साधनांमुळे तुमचं काम सोपं होतं. आता यात मोठी लोखंडी कढई, ज्यामध्ये 10 ते 15 वडे तळता येतील, झारा, पीठ भिजवण्याची मोठी भांडी आणि एक चांगला कमर्शियल गॅस बर्नर याचा समावेश होतो. भांडी घेताना ती थोडी जाड पत्र्याची घ्या, जेणेकरून तेल जास्त काळ गरम राहील आणि वडे कुरकुरीत होतील. आणि बिझनेस करायचा असेल तर तो कायदेशीर मार्गानेच करायला हवा. शॉप ऍक्ट लायसन्स तुमच्या व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी हे आवश्यक आहे. मग येतं FSSAI.
तुम्ही खाद्यपदार्थ विकत असल्यामुळे फूड सेफ्टी लायसन्स असणं अनिवार्य आहे. यामुळे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो की तुम्ही दर्जा पाळतात. आणि स्थानिक नगरपालिकेकडून लागणारी काही किरकोळ परवानगी यासाठी आपण 5,000 रुपये रोखून ठेवले आहेत. आता तुमचा स्टॉल उभा झाला, लायसन्स आलं, आता गरज आहे कच्च्या मालाची. पहिल्या आठवड्यासाठी लागणारे बटाटे, दर्जानुसार बेसन पीठ, शेंगदाणा तेल किंवा रिफाईंड तेल आणि पावच्या जाळ्या यासाठी साधारण 5,000 रुपये लागतील. लक्षात ठेवा, सुरुवातीला स्वस्त माल घेऊ नका. जर पहिल्या दिवशी ग्राहकाला चव आवडली तरच तो दुसऱ्या दिवशी परत येईल. म्हणूनच तेलाचा दर्जा आणि बटाट्याची फ्रेशनेस यावर तडजोड करू नका. आता आपण खर्चाचा टेबल बघूया. तुम्हाला स्टॉल गाडीसाठी अंदाजे रक्कम 20,000 रुपये लागतील, भांडे व गॅससाठी 10,000 रुपये आणि लायसन्सचे पैसे 5,000 रुपये, कच्चा माल 5,000 रुपये. तर एकूण टोटल रक्कम होती 40,000 ते 50,000 रुपये. मित्रांनो, आता बाकी सगळं तर ठीक आहे. आता आपण अशा मुद्द्यावर आलो आहोत ज्याला बिझनेसच्या भाषामध्ये मेक ऑर ब्रेक फॅक्टर म्हणतात. तो म्हणजे जागेची निवड. आता तुम्ही जगातला सर्वात चविष्ट वडापाव बनवत असाल, पण जर तुमची गाडी अशा ठिकाणी असेल जिथे कोणी येत जातच नाही, तर त्या चवीचा काहीच उपयोग नाही. वडापाव हा इम्पल्स बाय प्रकारचा पदार्थ आहे. म्हणजे काय, तर लोकांना भूक लागली आहे आणि समोर वडापाव दिसला की ते लगेच घेतात. कोणीही वडापाव खाण्यासाठी 10 किलोमीटर लांब जात नाही. म्हणून तुमची गाडी कुठे असावी यासाठी खालील 3 ठिकाण सर्वात बेस्ट आहेत. पहिला आहे ट्रान्सपोर्ट हब. मुंबई किंवा पुण्याच्या कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर बघा, वडापावच्या गाड्यांवर तुफान गर्दी असते. का? कारण जो माणूस प्रवासाला निघतोय किंवा प्रवास करून परत आलाय त्याला पटकन खाण्यासाठी वडापाव हा सर्वात स्वस्त आणि पोटभरीचा पर्याय वाटतो. इथल्या गर्दीमुळे तुमच्या व्यवसायाला तो क्विक बूस्ट मिळतो ज्याची सुरुवातीला खूप गरज असते. आता दुसरं म्हणजे कॉलेज आणि शैक्षणिक परिसर. कॉलेजची मुलं हा तुमचा सर्वात मोठी ग्राहक वर्ग आहे. त्यांच्याकडे बजेट कमी असतं पण भूक जास्त असते. कॉलेजच्या कॅन्टीनपेक्षा बाहेरच्या गाडीवरचा गरम गरम वडापाव खाणं त्यांना जास्त आवडतं. जर तुमच्या वड्याची चव त्यांना एकदा आवडली तर ती मुलं रोज तुमच्याकडे येतील आणि वर्ड ऑफ माउथ मार्केटिंगमुळे तुमच्या गाडीची प्रसिद्धी वाढेल. तिसरं आहे मार्केट आणि ऑफिस एरिया. ज्या ठिकाणी मार्केट आहे किंवा जिथे खूप सारी ऑफिस आहेत तिथे संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत वडापावची विक्री प्रचंड होते. ऑफिसमधून सुटल्यावर किंवा कामाच्या मध्ये टी ब्रेकला लोक हमखास वडापाव शोधतात. अशा ठिकाणी तुम्ही चहा सोबत वडापाव विकलात तर तुमची विक्री दुप्पट होऊ शकते. आता आपण जागा तर बघितल्या, पण जागा निवडताना या 3 गोष्टी नक्की तपासा. पहिली म्हणजे व्हिजिबिलिटी. तुमची गाडी मुख्य रस्त्यावरून स्पष्ट दिसली पाहिजे. कोपऱ्यात किंवा लपलेल्या जागेत गाडी लावू नका. ग्राहकाला तिथे उभं राहून खाण्यासाठी थोडी तरी जागा असावी आणि जिथे पोहोचणं सोपं असावं. आणि तिसरं म्हणजे कॉम्पिटिटर गॅप. जिथे आधीच 10 वडापावची गाड्या आहेत तिथे 11वी गाडी लावण्यापेक्षा अशा ठिकाणी शोधा जिथे गर्दी तर आहे पण खाण्यापिण्याची सोय कमी आहे. आणि चौथं म्हणजे चव आणि मार्केटिंग. तुमची सिक्रेट रेसिपी. मित्रांनो, आता समजा तुम्ही गाडी लावली, लायसन्स काढलं आणि गर्दीच्या ठिकाणी उभेही राहिलात, पण जर तुमच्या वडापावमध्ये ती मॅजिक नसेल तर ग्राहक एकदा येईल पण दुसऱ्यांदा फिरकणारही नाही. व्यवसायात ग्राहकाला रिपीट कस्टमर बनवणं हीच एक खरी कमाई असते. आता पहिलं काय आहे सांगू का? चटणीची जादू. वडापाव तर सगळेच विकतात, पण लोक तुमच्याकडे का येतील त्याचं उत्तर दडलंय तुमच्या चटणीत. तुमचा वडा कितीही छान असला तरी सोबत मिळणारी ती झणझणीत लाल लसूण चटणी जर भारी असेल तर लोक फक्त ती चटणी खायला तुमच्याकडे येतील. ती चटणी तुमची सिग्नेचर स्टाईल बनवा. आता त्यामध्ये हिरवी आणि गोड चटणीचा समावेश देखील ठेवा. काही लोकांना तिखट आवडतं तर काही लोकांना थोडं आंबट गोड. या चटण्यांचा ताजेपणा तुमची क्वालिटी सिद्ध करतो. आणि मेन म्हणजे तळलेली मिरची. वडापाव सोबत मिळणारी ती मीठ लावलेली तळलेली मिरची म्हणजे ग्राहकांसाठी बोनस असतो. यात कधीही कंजूसी करू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल लोक रस्त्यावर खाताना स्वच्छता खूप पाहतात. तुमचं तेल किती वेळा वापरलेलं आहे, तुमचे हात स्वच्छ आहेत का, तुम्ही ग्लव्स वापरतात का. जर तुमचा स्टॉल चकाचक असेल तर लोक डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवतील. हीच तुमची सर्वात मोठी इनडायरेक्ट मार्केटिंग आहे. आणि आता जमाना बदललाय मित्रांनो. फक्त पाटी लावून चालत नाही. तुमच्या कढईत तळल्या जाणाऱ्या गरम गरम वड्यांची स्लो मोशन व्हिडिओ बनवा. तो आवाज, तो धूर आणि ती चटणी पाहून पाहणाऱ्यांच्या पोटात भूक लागलीच पाहिजे. आणि असे छोटे व्हिडिओज स्थानिक ग्रुप किंवा इंस्टाग्रामवरती टाका. गुगल माय बिझनेस. तुमच्या स्टॉलचं नाव गुगल मॅपवरती रजिस्टर करा, जेणेकरून कोणीही वडापाव नियर मी शोधलं तर तुमचं नाव वर आलंच पाहिजे. आणि मेन म्हणजे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. तुमच्या शहरातील लोकल फूड ब्लॉगर्सला बोलवा, त्यांना तुमचा वडापाव खायला द्या. त्यांच्या एका रिव्ह्यूमुळे तुमच्या गाडीवर रांगा लागू शकताय. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी फक्त स्वप्न दाखवतोय,
तर असं नाहीये. तुम्ही व्यंकटेश अय्यर यांना तर ओळखतच असाल. त्यांचं उदाहरण घेऊया. हे वडापाव व्यवसायातील सर्वात मोठे उदाहरण आहे. व्यंकटेश अय्यर यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून गोळी वडापावची सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की मॅकडॉनल्ड्स बर्गर विकून मोठा होऊ शकतो, तर आपला वडापाव का नाही? त्यांनी वडापावच्या व्यवसायात स्टँडर्डायझेशन आणलं. म्हणजे तुम्ही पुण्यात खा किंवा बँगलोरमध्ये, चव एकच. त्यांनी वडापावची मार्केटिंग एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल ब्रँडसारखे केले. वडापावचा व्यवसाय हा फक्त गल्लीतला धंदा नसून तो कॉर्पोरेट ब्रँड बनू शकतो. किंवा विले पार्लेचे धीरज वडापाव बघा, तिथे सेलिब्रिटी सुद्धा वडापाव खायला येतात. या लोकांनी काय केलं? त्यांनी फक्त वडापाव विकला नाही, तर त्यांनी चव, स्वच्छता आणि लोकांचा विश्वास कमावला. तर जर हे लोक शून्यातून विश्व उभं करू शकतात, तर तुम्ही आणि मी का नाही? तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की ज्या वडापावला आपण फक्त नाश्ता समजतो, तो वडापाव योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोरावरती तुम्हाला एक यशस्वी उद्योजक बनवू शकतो. वडापावचा बिझनेस दिसायला छोटा जरी असला तरी त्यातून मिळणारी कमाई, लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि स्वतःचा ब्रँड उभं करण्याचा सन्मान खूप मोठा आहे. आणि लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय मोठा नसतो, तो करण्याची पद्धत मोठी असावी. जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि तुम्ही मेहनतीची तयारी ठेवली, तर 50,000 रुपयातून सुरू झालेली तुमची ही गाडी उद्या एका मोठ्या फूड चेनमध्ये बदलू शकते. आणि खरं सांगू का मित्रांनो, आता वडापावबद्दल एवढं सगळं ऐकून आणि तुम्हाला सांगून माझ्याही तोंडात पाणी आलंय. त्यामुळे मी तर चालले आता गरम गरम वडापाव खायला. तुम्ही पण नक्की खा. पण त्याआधी तुम्हाला कोणता वडापाव आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा आणि उद्योजक बना. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192 वर. बॉसवाला, बी द बॉस.